बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमध्ये सुद्धा सरपंचांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव इथे सरपंच नामदेव निकम यांच्या कारवर हल्ला करण्यात आला। रात्री साधारणपणे 10च्या सुमारास निकम हे गावाकडे निघाले होते आणि दोन दुचाकीवरील चौघांनी निकम यांच्या गाडीवर पहिल्यांदा अंडी फेकली, त्यानंतर दगड मारून गाडीच्या सगळ्या काचा फोडल्या, हल्ला केला। त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असं समजतंय। ही दृश्य आपण बघतोय त्या कारची, निकम यांची ही कार आहे। बीड नंतर तुळजापूरमध्ये सरपंचांवर हल्ल्याचा हा प्रकार घडलेला आहे। कारच्या काचा फोडल्या गेल्या, अंडी फेकून मारली गेली आणि हा सगळा हल्ला करून झाल्यानंतर जे हल्लेखोर आहेत ते मात्र घटनास्थळावरून पसार झाले। बीडच्या मसाजोगच्या सरपंचांच्या हत्येचं प्रकरण अगदी ताजं असताना तुळजापूरमध्ये सुद्धा सरपंचांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। हल्लेखोरांनी गाडीच्या सगळ्या काचा फोडल्यात। ही दृश्य आपण बघतोय। मेसाई जवळगा गावातली ही घटना आहे। निकम नावाचे हे सरपंच आहेत इथे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी कैलास चौधरी यांच्याकडून। कैलास, निकम यांच्या प्रकृतीचे सध्याचे काय तपशील आहेत आणि नेमकं हे कुणी कृत्य केलं समजू शकलंय का? पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली आहे? रात्रीचा नेमका घटनाक्रम असा आहे की रात्री साधारण 10 वाजता हे सरपंच जे आहेत मेसाई जवळचे नामदेव निकम हे आपल्या गावी चालले होते। त्यावेळी त्यांना वाटतच दोन मोटरसायकलवरती आलेल्या चौघा तरुणांनी त्यांच्यावरती हल्ला केला। त्यांच्या गाडीवरती अंडी फेकून पहिल्यांदा गाडी थांबवली आणि त्यानंतर दगड फेकले। या दरम्यान सरपंच यांच्यासोबत आणखी एक तरुण होता, मात्र यावेळी सुदैवाने हे दोघेही जखमी झालेले नाहीत आणि ते तिथून लांब पळाले। दरम्यान त्या चौघांनी मोटरसायकलवरती पळ काढला। त्यानंतर गाजावाज झाला आणि यानंतर पोलीस वगैरे घटनास्थळी दाखल झाले। मात्र या सगळ्या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्याभरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। या अशा अनेक वारंवार घटना घडतात। यापूर्वी देखील पवनचक्कीच्या प्रकरणातनं एका शेतकऱ्यावरती हल्ला झाल्याची घटना घडली होती, त्यावरती 13 जणांवरती गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील या प्रश्न उपस्थित होत आहे। रिद्धी जी, धन्यवाद कैलास दिलेल्या माहितीसाठी।